युनिव्हर्सिटी आपण बाबा पेट्रोल पंपाकडून येणारा जो रस्ता आहे तो रस्ता जर सेपरेट आपण ठेवला तर साहेब ते एकदम सोपं होतं. बाकी दोन्ही रस्ते इकडून रेल्वे स्टेशन जालना रोड किंवा पैठण गेट कडून येणाऱ्या लोकांना तिथे येता येत नाही आणि मग कोणीतरी व्हीआयपी आला की एकदम गर्दी होती, रोडारोडी होती आणि तिथं प्रॉब्लेम निर्माण होतं. तर 6 पासून तर 12 वाजेपर्यंत सगळे जी शिवप्रेमी आहे शिवभक्त सगळेजण त्या क्रांती चौकामध्ये थांबलेले असतात आणि त्या ठिकाणी थांबलेले असल्यामुळे गर्दी जास्तीत जास्त तिथे होते. महिला सुद्धा असतात. तर आपण काही जे आपल्या महिला सुरक्षित जी गार्ड आहेत त्या ठिकाणी चौकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मी आपल्याला सांगू पोलिसांचं हे काम आहे, परंतु मी आपल्या सगळ्या शिवप्रेमीने सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराजांची आपण यावर्षी त्याला वेगवेगळ्या प्रकारची गार्डन केलेल्या आहेत. त्याला फेटे वगैरे बांधलेले अशा प्रकारचे फोटो आपण टाकलेले आहेत. तर शक्यतो छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही फेटा परिधान केलेला नाही, कायमस्वरूपी जिरेटूप परिधान केलेला आहे. अशा प्रकारचं नाटक किंवा पिक्चर मध्ये बघून आपण हे करू नका, त्याच्यामुळे वेगळे परिणाम निर्माण होऊ शकतात. यासाठी आपण सगळेच बोलतो की पोलिसांची जबाबदारी आपली पण जबाबदारी मुद्दाम या ठिकाणी बोलतोय या प्रकारची. आणि दुसरी गोष्ट काही ते असं या क्रांती चौकामध्ये पुतळ्याच्या बाजूला वरच्या बाजूला असे टांगते माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री हजर होते. मला अजूनही आठवतं त्या दिवशी रात्री आम्ही महाराजांना म्हणजे आणि त्याचं नियोजन आम्ही योग्य पद्धतीने आमच्या परीने करून घेऊ. फक्त थोडस आपल्याला माहिती की लाऊडस्पीकरच्या बाबतीत थोडस नियोजन करा, कारण की मी कालच प्रश्न विचारला होता आमच्या लोकांना की त्या आपल्या क्रांती चौकात पुतळ्याच्या जवळ स्टेज लागतात भरपूर आणि लाऊडस्पीकर चालू असतात. तर म्हटलं की एवढे सगळे लाऊडस्पीकर चालू असल्यावरती कोण नेमकं काय बोलतं काय होतं नाही म्हणत सगळ्यांचाच तिथं आवाज चालू असेल. मला असं वाटतं की महाराजांच्या समोर अशा प्रकारचं आपण म्हणजे मला माहिती नाही नेमकं मी बघितलं नाही म्हणून मी तुम्हाला सांगतो की आपण कुठंतरी डिसिप्लिन राहूया. मी नेहमी म्हणतो की आपल्या घरातल्या देवतांच्या पुढे आपण असं कधी नाचणार नाही, परंतु आपण आपले एवढे मोठे दैवत आहेत त्यांच्या पुढे अशा प्रकारे कधी कधी आपलं बिहेवियर असतं की जे आपल्याला शोभत नाही किंवा ते जर जिवंत असते तर आपल्याला ते काय बोलले असते याची जाणीव ठेवून आपण आपलं वागणूक जर ठेवली तर मला असं वाटतं की म्हणजे काही लोक दारू पिऊन त्या ठिकाणी पुतळ्याच्या तिथे काही अनाथही आग्रह करतात, अत्यंत चुकीची बाब आहे. त्या लोकांचा बंदोबस्त तुम्ही करून आमच्या ताब्यात दिला पाहिजे. पोलिसांनी प्रत्येक वेळी हस्तक्षेप करायला गरज नाही. लोक दारू पिऊन येतात तरी देखील आपण त्याला त्या ठिकाणी माफ करतो, जाऊ द्या शिवजयंती. मला असं वाटतं की बाब योग्य नाहीये. म्हणजे आपण महाराजांच्या किल्ल्यावरती कुठे जाऊन दारू पित असेल तर त्या ठिकाणी आपण बऱ्याच लोकांना ठोकतो, मारहाण करतो आणि त्याच्या ताब्यात घेऊन त्याच्यावरती कारवाई करतो. मग अशा वेळी मिरवणुकीमध्ये माणूस दारू पिऊन येतात त्याच्यावरती आपण काय करतो? मला असं वाटतं की आपण सुरुवात तिथून करूया. झालं का नाही? सेल्फ डिसिप्लिन इज बेस्ट डिसिप्लिन सगळ्यात महत्वाची ती बाब आहे. मला असं वाटतं की सर्व आयोजकांनी आणि जे काही मिरवणुका आहेत कार्यक्रम आहेत त्याच्या आयोजकांनी यावेळी जरा थोडंसं ठरवा की कृपया मुलांना जरा हरवा याच्यामध्ये, किंवा की शिवजयंती म्हणजे काही ठीक आहे उत्साह झाली पाहिजे. माझं असं म्हणणं नाही की एखादा दुसरा टक्का असं बोलत असतो, परंतु तो आपल्या मिरवणुकीला कुठेतरी गालबोट लावतो. आणि मला आणखी म्हणजे शेवटी पारंपरिक वाद्य आहेत ती तुम्ही वाजवली पाहिजे, कारण त्यांचा वारसा त्यांचं मार्गदर्शन त्यांनी घडून दिलेले आपल्याला आदर्श हे आपण पाळले पाहिजे. आणि मला असं वाटतं की मला एवढं सांगेन की आम्ही नागपूर रिक्षा बाबतीमध्ये आमच्या अधिकाऱ्यांनी चांगल्या प्रकारे कारवाई करतात आणि शहरामध्ये अजून देखील तुम्हाला कुठं काही माहिती असेल तर आमचे क्राईम लाईन नागपूर रिक्षा तुम्ही सांगत चला, जेणेकरून आपल्याला त्याच्यावरती प्रभावी कारवाई करता येईल. बाकी नियोजन सर्व केलेलं आहे. नियोजनात थोडं काही कमतरता होऊ शकते. दुसरं फक्त राजकीय बाबतीमध्ये जे मशाली वगैरे 2 येणार आहेत आणि 2 तर 7 सकाळी 7 येणार आहेत, त्या काही बाहेरून येणार आहेत आणि काही शहरातून बाहेर जाणार आहेत. ट्रॅफिकच्या लोकांनी त्याच्यावरती नियोजन केलेलं आहे, पण त्याची जरा थोडीशी सुरक्षिततेची जरा थोडीशी काळजी घ्या, कारण की लांबून येणार आहेत ते आणि शहरातून लांब ते जाणार आहेत. तर त्यामुळे त्या राजेश्वरवरती काही गाड्या असतील, 2 व्हीलर असतील किंवा मशालीमध्ये पाळणारे काही मुलं असतील तर त्यांची सुरक्षिततेबद्दल आपण योग्य ती काळजी घेतली पाहिजे. मला असं वाटतं की सविस्तर सूचना आपण सगळ्यांनी दिलेल्या आहेत. मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्या सूचनांचा आम्ही आदर ठेवून चांगल्या प्रकारे सगळे अधिकारी काम करतील. आपण संपर्कात राहूयात आज आणि उद्या, आणि आपण आज आणि उद्या भेटणार आहोत पुन्हा एकदा. आपण या ठिकाणी आमच्या विनंतीला मान ठेवून म्हणजे आपला नियोजनाचा दिवस असताना देखील आला त्याच्याबद्दल पोलीस प्रशासनातर्फे आपल्या सगळ्यांचा खूप खूप आभार मानतो आणि शिवजयंतीच्या आपल्याला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. मी कोकण रेंज आयजी होतो आणि मला सांगायला अभिमान आहे की म्हणजे त्यावेळी
त्यावेळी महाराजांचं 350 वर्ष राज्याभिषेकाला झाले त्यावेळी मी त्या ठिकाणी बंदोबस्ताला होतो. म्हणजे फार मोठा भव्य दिव्य असा तो कार्यक्रम झाला होता. लाखोंची गर्दी त्या ठिकाणी आलेली होती आणि खूप मोठं नियोजन करावं लागलेलं होतं. ते नितीन बगाडे पण माझ्यावरती त्यावेळी होते आणि अक्षरशः तिथं म्हणजे चेंगराचेंगरीचे प्रसंग देखील खाली उतरत असताना बराच वेळ होत असतात. आणि त्यावेळी माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री हजर होते. मला अजूनही आठवतं त्या दिवशी रात्री आम्ही महाराजांना म्हणजे त्या दिवशी सलामी द्यायची होती. म्हणजे राज सदरवरचं जो ते मेन गेट आहे एंट्री करताना त्या ठिकाणी त्या गेटच्या पासून आम्ही त्याला सलामी देणार होतो. तर आमचं मोठा पोलिसांचं प्लाटून असतं असं 50 लोकांचं आणि त्यांनी तिथून त्याचं प्लॅनिंग आणि नियोजन केलेलं होतं. मी म्हटलं असं नका करू, एवढ्या लांबून महाराजांना सलामी देणं काही योग्य राहणार नाही. आपण म्हटलं मान्यवरांना तशी समोर देतो तसं म्हटलं ते त्याचं महाराजांचं जे CRS आहे त्या ठिकाणी मी तो प्लाटून आणून ठेवला असा. आणि त्याच्यानंतर तो प्लाटून कमांडर आमचा त्याला प्रश्न पडला पियाला की मी सलामीला काय शब्द वापरू, आपण नेहमी जनरल सल्यूट सलामी देंगे किंवा राष्ट्रध्वज को सलामी देंगे असं ते बोलतात आणि मग सलामी देतात. आणि ते म्हटलं त्यात CM सर आहेत, DCM सर आहेत, सर्व मान्यवर आहेत. म्हटलं असं काही करायचं नाही. म्हटलं रयतेचा राजा आणि ज्यांच्या करता आपण सगळे जमलेलो आहे महाराष्ट्र शासन सहित सगळी जनता आलेली आहे. ते आपल्या संपूर्ण देशाचे काय जगाचे देखील असं नेतृत्व आहे की ज्याची आज देखील 3.5 वर्षानंतर आपण एवढी मोठी आठवण करून मोठ्या प्रमाणात बोलतो. म्हटलं महाराजांचं छत्रपती महाराजांचं नाव घेऊन तुम्ही सलामी द्या, पण म्हटलं की अशी सलामी द्या की तुमच्या आयुष्यातील सगळ्यात उत्तम सलामी झाली पाहिजे. आणि सगळ्या जवानांना देखील मी त्याप्रमाणे आम्ही ब्रीफ केलं जिथून होता त्यावेळी. आणि मला खरोखर सांगायला आनंद वाटतो की आमच्या त्या 50 जवानांनी एवढ्या खणखणीत आवाजामध्ये ते आमच्या त्या परेड कमांडरनी आवाज टाकला त्या दिवशी आणि त्यांनी सलामी दिली. म्हणजे अक्षरशः ते माझ्या अंगावर आत्ताही काठोबा राहतो. म्हणजे त्या सलामीला मी आतापर्यंत माझ्या 32 वर्षाच्या सर्व्हिस मध्ये कुठल्याही सलामीला असे टाळ्या पडत नाही. पण तिथं जे हजारो लाखो लोक उभे होते आणि बघितलं तरी स्टेजवरती तरी टाळ्या वाजवल्या अक्षरशः सलामीला. म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या नसामध्ये महाराज किती भिनलेले आहेत कळलं का नाही. म्हणजे सलामी देणारा सलामी बघणारा हे सगळ्यांच्या मनामध्ये महाराजांबद्दलच्या भावना आहेत त्या तिथं मला दिसल्या. म्हणजे ह्या भावना आपल्या महाराष्ट्रातील सगळ्या लोकांमध्ये महाराजांबद्दल आहेत आणि मला असं वाटतं की या भावनेतूनच आपण आपल्या समाजामध्ये वावरतो. त्यावेळी निश्चितच आपलं ज्यावेळी अधिकाराची बोलणी करतो तेव्हा आपण कर्तव्याची देखील जाण घेऊन शहरामध्ये आणि आपल्या समाजामध्ये आपल्या राष्ट्रामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये काम करूया. आपल्याला माहिती की आपल्या शहरामध्ये हजारो कोटी 60-70 हजार कोटी इन्व्हेस्टमेंट येणार आहे. अशा पार्श्वभूमीवरती आपल्या शहरामधल्या गोष्टी ज्या आहेत जसं आता पाटील साहेब बोलले की आपल्या पेपर किंवा न्यूज ज्या संपूर्ण महाराष्ट्रात भारतात जातात. आपल्या शहराचं एक ओळख एक चांगल्या प्रकारे झाली पाहिजे आणि सगळी आपली एकत्रित जबाबदारी आहे. आणि ही करत असताना आपण जबाबदारी जाणीव ठेवून जर योग्य पद्धतीने सर्व प्रकारचे कार्यक्रम आपण पार पडले. मला आता आयुक्त साहेब आहेत मला सांगायचं वाटतं की ज्यावेळी मला तर असं वाटतं की असे महत्वाचे ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा म्हणजे महापरिनिर्वाण दिन असेल किंवा त्याचा जन्मोत्सव असेल किंवा शिवजयंती असेल किंवा जे आपले राष्ट्रीय आणि नेते आहेत मोठमोठे किंवा आपल्या महाराष्ट्रातले नेते आहेत त्याचे जे पुतळे आहेत मला असं वाटतं की 4 दिवस 8 दिवस ती साफसफाई त्या ठिकाणची आणि त्या ठिकाणी पुतळ्यांची धुळे आपण थोडंसं साफ केलं पाण्याने जरा ते धुवून घेतलं कारण की बरंच तिथं थोडस धूळ वगैरे असते ती साफ साफून नुसतं शिवाजी महाराजच नाही सर्व शहरातील महत्वाचे जे आहे त्या ठिकाणी केलं तर एक चांगलंच थोडस लोकांना त्याबद्दल भावना निर्माण होतील आणि आपली